तो कसं काय मंडळी पंगत कशी जेवाय बसली मस्त ना. जेवायला या चला बघा जेवण पुढं कसं करतोय कोण लागेल कोणाचं आहे नक्की बघा. सो मित्रांनो कसं काय आहेत ना आपण चाललेलो आहे पुन्हा तो आपल्याला डायरेक्ट आता आपल्याला बरं गाडी भरलेली आहे आणि आपण चाललेलो आहे गावाला मस्त वगैरे बघा एन्जॉय करा. आता आपण गाडी भरून चाललेलो आहे कसं आहे बघा नेट दरळा सकाळ सकाळी बसलो गाडी भरून. चला निघूया खाली करायला मस्तपैकी भरलेली आहे गाडी आपली. तुम्हाला दाखवतो बघा लॉक बिक लावलेले आहेत चावी काढली मस्तपैकी लॉक बिक लावून आता खोलतो स्टेपनी बघितली मग काय का नाही. चला लावलेलं आहे घाटाला आपण लोणावळ्याच्या मस्तपैकी पोचलेलो आहे मित्रांनो एक्सप्रेसवेला. आणि एक्सप्रेसवे पण आम्हाला नॉर्मल जाम भेटला. फायनली मित्रांनो आपण लोणावळ्याचा घाट पूर्ण चढलेला आहे बघा आपल्याला आलेला आहे बघ दादा. तिथनं पुढे आपल्याला जायचं मस्त वगैरे हळूहळू आपण जाणार आहे. गाडी काही आपल्याला पळवायची नाही आपल्याला घर सामान खाली करायचं आपल्या गावातच. चला आणि आपलं लग्न पण आहे गावाला मस्तपैकी एन्जॉय करू. पुण्यात लागलं मित्रांनो तर पुण्यात बघा ट्रॅफिक किती आहे काय करणार ते नेहमीच आहे ट्रॅफिक मित्रांनो बघत राहा. मग मित्रांनो फायनली पुण्यातनं गेलो घरी आणि पोचलो बघा आमच्या घरचा गावचा घाट कसा आहे. फायनली मित्रांनो आता रस्त्याचं काम चालू त्यामुळे आता ह्या घाटानंच सर्वे करायला लागतो आम्हाला. त्यामुळे चला इथनं आपला घाट चालला जागे उठणार आहेत मित्रांनो बघा. आणि गाडी फर्स्ट सेकंड शिवाय चढायची मुश्किल नाही बघा कसं आहे दोडला नुसता. मित्रांनो मस्तपैकी गाडीचा मौसम बनून चालू होतं तेवढं आला समोर कारवाला घ्याला काय करणार गाडीचा मौसम कट झाला. चला मग आपलं डेगे वरती चाललो होतो मस्तपैकी जरा चातो वरती मस्तपैकी असं माणसं भरली होती मग गाडीत वरनं आपल्या घरातलीच होती तर गावची. चला घाट पूर्ण क्लिअर करू आणि जाऊ. मग काय मित्रांनो पोचलो आपल्या जागेवर आणि बघा आपण पोचवून आणि पाऊस पडायचा टायमिंग झाला होता मस्तपैकी असा पाऊस पडत होता आणि आपण हेअरकट बिरकट केला आहे मस्तपैकी कसं दिसतोय लुक सांगा. येताच म्हणलो करून जावं वापस टाईम भेटणार नाही आपल्याला याला. मस्तपैकी असा हेअरकट केला आणि बघा आपली राणेवा कशी दिसते. मग काय मित्रांनो घरी पोचलो वापस आलो सातारला. तर मित्रांनो आलो सातारला आपल्या चुलत भावाचं लग्न होतं ते पार पडलं आणि लग्नाच्या अगोदरच आम्ही जेवाय बसलो होतो कारण का लग्नाला अक्षर टाकून आम्हाला जायचं होतं घरी लवकर कारण का आपल्या इथं सातारा लय लांब आहे 35 किलोमीटर लागतं जायला. तर मित्रांनो जेवलो मस्त की लग्न केलं एन्जॉय बघा लग्नात एवढी पब्लिक होती आणि एन्जॉय करता करता लग्न झालं. पण मित्रांनो अक्षर टाकल्या मस्तपैकी आम्ही फटाक्याचा विकता सगळ्यांचं नियोजन झालं होतं जेवून तर पोट भरलं होतं. पाटील बघा आमचं फटाके घेऊन उभा होतो मस्त आहे कसं आहे कलवरा. चला फटाके पडू चला नेक्स्ट.